ही साधी दुर्बीण होती की आता आपलं जे काय आपण पाहू शकतो उड्या डोळ्याने त्याच्यापेक्षा 32 पट जास्त स्पष्ट दिसायची त्याची क्षमता होती, त्याच्यापेक्षा जास्त नव्हतं. आज आंघोळ केली नाही का? आणि हसतात म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. त्यात आपण पुढच्या सेशन मध्ये बघूया त्याच्यामध्ये कळतं तुम्ही आंघोळ केली किंवा नाही केलं नाही ते सगळं कळतं मला. तर हा हँड स्लिपर्सचे त्यांनी दुर्बीनचा शोध तुम्ही लावला तर ह्या बाबांना लावला. ओके, नाव लक्षात ठेवा. कारण ही लोकांनी खूप केलेलं आपल्यावरती. हा मी म्हणतो काय दिली आता काय नाव कोणचं आहे 1564 ते 1642. हा खूप मोठा माणूस होईल ज्याला आपण म्हणतो ना की आपल्यावरतीच आपण म्हणतो की पाटलांचे आपले उपचार अगदी तसेच त्याला विज्ञानाच्या बाबतीत गॅलिलिओचे आपले उपचार, कारण त्यांनी खूप हात सोसले परंतु त्याचा आत्मा होता विज्ञानाचा तो त्यांनी जवळला त्यांनी टिकू दिला. खूप चिकित्सा 1609 ही गॅलिलिओने बनवली, त्यांनी 1608 मध्ये बनवली होती, ही गॅलिलिओने बनवली दुर्बिण. आणि तो ती दुर्बीण घ्यायचा आणि स्पेस मध्ये काय 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 दिसतंय ते तो पाहायचा. आणि तुम्हाला गमत वाटेल की त्यांनी 1609 या काळामध्येच त्याने काय शोध लावले होते. त्यांनी कसा शोध लावला होता? त्याने आपल्या म्हणतो ना आपण चंद्रासारखी सुंदर एकदम, तर ते चंद्र किती सुंदर किती उघड बबड आहे ते त्यांनी त्या काळामध्ये शोधून काढलं होतं. कारण चंद्र तर असा दिसतोय तो काही एवढा छान नाही. हे जे आपण फोटो पाहिला असेल चंद्राचा आपण त्यांनी त्या काळात एवढा स्पष्टपणे पाहिला होता. आणि त्यांनी लोकांना सांगितलं की हा चंद्र सुंदर नाही, याच्यामध्ये एवढे खड्डे दिसत नाही मला. तर लोकांनी विश्वास ठेवला काय? लोक म्हणजे त्याच्या चंद्राचे खड्डे नाहीत, तुझ्या दुर्बीणची काच आहे ना त्याच्यावर खड्डे असतील आणि त्यामुळे तसं दिसते. हे काही त्याचे नोंदवलेले निरीक्षण आहे. तुम्हाला जे मोठं दिसतोय ना हा आहे ज्युपिटर आणि हे त्याचे प्लॅनेट्स आहेत, काय म्हणतो आपण उपग्रह आहेत त्याचे सॅटेलाइट्स. हे म्हणजे त्यांनी त्या काळात घेतलं. हे ना तुम्हाला दिसते डेट दिसते बघा 7, 8, 10, 11 असं. हे त्यांनी एका महिन्यामध्ये त्या नोंदी घेतल्या होत्या की गुरुची पोझिशन काय आहे, त्याची उपग्रहाची कुठे आहे. आणि 1610 मध्ये त्यांनी सांगितलं की हे बाकीचे सोबत दिसत आहे ना त्या कुठल्या मागच्या चांदण्या नाहीत. तिथं चांदणी होतं का ढगामध्ये आकाशामध्ये आपण जेव्हा पाहतो ना तर आपल्याला अंदाज येत नाही की सूर्य दिसतोय त्याच्या मागे चांगली दिसते, चंद्र तो चांगली अशी दिसते ना इच्छा दिवशी. तर आपल्या लक्षात किती जवळजवळच आहेत, पण कधी कधी त्यांच्यामध्ये 500 प्रकाश वर्षाचं अंतर असतं आणि आपल्याला असं वाटतं की ते जवळजवळच आहेत. तर असं लोकांना वाटायचं की हे कदाचित वेगळे असतील, पण त्यांनी सांगितलं नाही. हे जे त्याचे उपग्रह आहे ते त्याच्या भोवती फिरत आहे, त्याचा पृथ्वीला चंद्र आहे जशी हे त्याचे चंद्र आहे. आणि त्या काळात त्यांनी त्याचे 4 चंद्र शोधून काढले. ही त्याची नावं त्याची दिलेली आहे, आयो, युरोपा, गॅनिमेड आणि कॅलिस्ट्री. ओके, आता तुम्हाला माहिती असेल की 80 पेक्षा जास्त उपग्रह सापडले, शनीचे पण आणि गुरुचे पण. आणि त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागलेली की तुझे जास्त उपग्रह का माझे जास्त आहे. कारण दरवर्षी नवीन उपग्रहाचे शोध लागतोय, 2-3 वर्षामध्ये आम्ही अपडेट होते. म्हणजे आमच्या शाळेमध्ये आम्ही शिकलो तेव्हा 60ची नोंद होती, आता आपण म्हणतो तर 80ची नोंद आहे. तर अजून म्हणजे छोटे छोटे काही बॉडीज सापडत आहेत आणि ते त्याचे उपग्रह याचं लक्ष देते. तर हा माणूस माहिती आहे तुम्हाला, हा माणूस प्लॉटोमी आणि ह्याचा काळावाला कोणता आहे 127. म्हणजे 00 होतोय येशू ख्रिस्त जन्माला, त्याच्यानंतर जे विषय आपण म्हणून चाललं त्याच्यानंतर 100 वर्षाचा काळ आहे. आणि ह्या काळ ह्याच्यामध्ये तो काय म्हणतोय, हे सेंटर आहे ह्या विश्वाचं आणि त्याच्या भोवती कोण कोण फिरतोय, सगळे ग्रह फिरतात, ते सूर्य पण फिरतोय. सूर्य हा असेल हा सिद्धांत त्या काळामध्ये प्रचलित होता आणि हा सिद्धांत बायबलमध्ये मांडला होता. साहजिक ज्या काळामध्ये पुस्तक लिहिलं जातं त्या काळामध्ये जे ज्ञान उपलब्ध असेल तेच त्या पुस्तकामध्ये येतं. त्याला काय स्वप्न पडलेलं नसतं. त्यांनी जर दावा केला की आम्हाला देवाने सांगितले आणि म्हणून आम्ही लिहिले तर असं काही नसतं. जे उपलब्ध ज्ञान असतं त्याच्या आधारित ते पुस्तक बनतं. त्यामुळे बायबलमध्ये हा सिद्धांत मांडला होता की सगळ्या विश्वाचा सेंटर कोण आहे, पृथ्वी. त्याला आपण म्हणतो की अर्थ सेंटर थिअरी म्हणतात. आणि ही खूप तिचे पकड इतक्या वर्ष होतात की त्यामुळं ह्याच्या व्यतिरिक्त जो कोण काही बोलेल तो बायबलच्या विरुद्ध बोलते असं मानलं जायचं. कारण नंतरच्या काळामध्ये लोकांना कळलं, म्हणजे आपल्या भारतामध्ये आर्यभट्ट होता त्याला कळलं होतं इसवी सनच्या नंतर 6व्या शतकामध्ये की सगळ्यांचं सेंटर कोण आहे, पृथ्वी नाही, सूर्य. हे आर्यभट्टाला 6व्या शतकात कळलं होतं, त्यांनी तो सिद्धांत मांडला होता. परंतु युरोपमध्ये हा सिद्धांत मांडायला अलाउड नव्हतं. असे बाबा आले नाही कोकणकर सारखे, त्यांनी ठाम मानून सांगितलं की
नाही, पृथ्वी नाही, सूर्यामध्ये. आणि त्यांनी बाकीचे सगळे त्यांनी असे सिद्धांत मांडलाय की सूर्याभोवती सगळे फिरत आहे. आता हा चूक आहे का? चूक आहे? चूक आहे का तो आपल्याकडे चूक आहे? ह्याच्या आधी सिद्धांत बघितला आपण, जो आता भूकेंद्रीय सिद्धांत हा कोणता आहे? सूर्यकेंद्रीय सिद्धांत. दोन्ही एकच योग्य असेल ना? कोणता योग्य आहे? हा योग्य आहे. पण ह्या माणसाची हा सिद्धांत मांडायची हिंमत झाली नाही. त्याने हा सिद्धांत कधी मांडला? पुस्तक कधी त्याचं पब्लिश झाले? कधी पब्लिश झाले? आणि तो मेला कधी? त्याने इच्छाच सांगितली होती की मी मेल्यानंतर हे पुस्तक छापा, कारण जिवंतपणी मला यातना भोगायच्या नाही. त्याला माहित होतं की त्याचं योग्य आहे, पण त्याला हे पण माहित होतं की चर्चची शक्ती खूप प्रबळ आहे आणि चर्च हे मान्यच करणार नाही, कारण ते म्हणणार की बायबलमध्ये जे ज्ञान आहे तेच अंतिम आहे, तू पण आला शाळा सांगणार. त्यामुळे त्यांनी ती इच्छा प्रकट केली होती. त्यामुळे तो मेल्यानंतर 2 महिन्यांनी हे पुस्तक पब्लिश झालं आणि खूप मोठा आनंद झाला, कारण खूप लोकांना ही दिशा नवीन कळली ना. इतके दिवस त्यांनी कधी हा विचारच केला नव्हता की असं असू शकेल. मग तिथून पुढे ज्याला आपण म्हणतो की युरोपमध्ये सुनावणीचा काळ चालू झाला, रिनेसान्स झाला, तर त्याला हा कोपर्निकस नावाने खूप कारणीत होते. पुढची स्लाइड आहे. हा एक वाद आहे ब्रुनो, त्यांनी पण सांगितलं त्या कोपर्निकस म्हणतो ते योग्य आहे आणि ज्या ती इथं आपल्याकडे जीवसृष्टी शक्य आहे त्याच्यावरती असे सूर्य अशा पृथ्वी ह्या विश्वामध्ये किती पण असतील. पण कोपर्निकसने जी आयडिया मिळवली होती, जी चतुराई केली होती ती ह्याने केली नाही. कोपर्निकस म्हणला मी मेल्यावर छापा आणि जिवंतपणे सगळे मांडायला सुरुवात केली. शेवटी काय झालं त्याला? भर चौकामध्ये खांबाला बांधून त्याला जाळण्यात आलं. की तू असं बोलू कसं शकतो? हे बायबल खोटं आहे, हे कसं शक्य आहे? म्हणून त्याला त्याची शिक्षा भोगण्यात आली, त्याला जाळण्यात आलं. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की आपण विज्ञानाच्या ज्या काळात चढत असतो त्यावेळेस आपण ह्यांच्या खांद्यावरती आपण चढत असतो. थोडक्यात त्यांनी त्यावेळेस काळात बलिदान केलं, त्या काळात हिंमत दाखवली, म्हणून आपण ते विज्ञान विकसित होत गेलो. आणि मग आता तो गॅलिलिओ बाबा. गॅलिलिओ बाबा त्यांच्या पुढचा होता. तो म्हणायचा मी बघत नाही, मी जे काय करतो तुम्हाला पण सिद्ध करून दाखवू शकतो. म्हणजे सिद्ध करून दाखवता येणं ह्याची जी स्टेप आहे ती गॅलिलिओने सगळ्यात पहिल्यांदा वापरली. की मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका, तुम्ही तपासून मागा. मला जसं निष्कर्ष दिसतंय तसे तुम्हाला दिसले नाही तर आपण घालूया, तर वाद घालूया. पण मला जशी निष्कर्ष मिळते तशीच निष्कर्ष तुम्हाला मिळतील, तर त्याच्यामध्ये तथ्य आहे, तर तुम्ही तपासून तर बघा ना. तो गॅलिलिओ असं चौकामध्ये जायचं त्याची दुर्गुण घेऊन आणि लोकांना म्हणायचं बघा या बघा या बघा. साहजिकच लोकांना काय की जे काही त्याचे जवळचे शिष्य होते त्यांनी त्याचा विश्वास ठेवला, पण बाकीच्या लोकांनी त्या काळामध्ये म्हणजे चर्चचा एवढा तगडा होता ना की असं नुसतं कानावर पडलं ते सुद्धा आपल्याला पाप लागलं. म्हणजे बायबलच्या विरुद्ध कोणी बोललं तर तो तर पापी आहेच आहे, पण माझ्या कानावर पडलं मी ते ऐकलं तर मी सुद्धा पापी. एवढी भीती मनामध्ये होती, त्यामुळे साहजिकच आहे गॅलिलिओ पण प्रचंड विरोध झाला. मग त्याला काय झालं की गॅलिलिओ तू खोटं बोलतोस आणि तुला बोलायचा अजिबात अधिकार नाही असं पण म्हणलं. हे काय व्हॅटिकन सिटी माहिती आहे ना, जगाचा सगळ्यात छोटा देश, 1 किलोमीटरचा देश झाला, 1-1.5 किलोमीटरचा. आणि तिथं पण बसतात नागरिक मात्र. आता सध्या आहे ते हे फ्रान्सिस पोप थोडेसे पूर्वगामी, थोडा चांगला पॉझिटिव्ह विचार करतात. पण गॅलिलिओच्या काळात पण होता, गॅलिलिओच्या काळात तिथं पोप कोण बसायचा? पोप अर्बन 8वा. यांनी सांगितलं की हे तू गॅलिलिओ जे करतोय ते अजिबात मान्य नाहीये आणि आम्ही तुला आता काय सोडत नाही. त्यांनी काय केलं? खटला दाखल केला. त्यांनी त्याला आधी वॉर्निंग दिली 1616 मध्ये की तू जो म्हणतोय तो कोपर्निकसचा सिद्धांत तू मांडतोय तो थांबव, तू मांडलं नाही थांबवलंस 1633 साली काय झालं त्याच्यावरती खटला दाखल झाला. मग पोलीस सगळ्याशी बसले होते वाद सभा आणि सगळ्यांनी म्हणून काय केलं? गॅलिलिओला सांगितलं की तुला आम्ही देहदंड देतो. आणि अशा रीतीने गॅलिलिओला काय केलं की एका अंधार कोठडीमध्ये टाकण्यात आलं. तिथं अंधार कोठडीमध्ये टाकल्यानंतर त्याला अंधत्व आलं, पण ते सुद्धा त्यांनी काय केलं? अंधत्व आलेलं असताना एका सहायकाला मदत घेऊन त्यांनी त्याचं लिखाण चालू ठेवलं. मात्र नंतर 1642 मध्ये त्याचा मृत्यू झाला. कधी? 1642 साल लक्षात ठेवा. आता गॅलिलिओ चूक होता का? नाही, गॅलिलिओ चूक नाहीये हे चर्चला कळलं, खूप आधी कळलं, पण मान्य करण्याची हिंमत झाली नाही. शेवटी हा जो जॉन पॉल सेकंड होता पोप, त्याने त्याची माफी मागितली. तो म्हणला की ख्रिश्चन धर्माने गॅलिलिओला जी शिक्षा दिली होती
ती चूकच होती आणि आम्हाला त्याचं वाईट वाटतं. डेट काय आहे? 31 ऑक्टोबर 1992. 1642 तो मेलाय. 1992 तो माफी मागितली जाते 350 वर्षांनंतर. अजब नाही आहे ना? धर्मसंदेश नाही असाच अजब असतो, त्यांच्या परिणामात काहीच लॉजिक नसतं. पण मी म्हणतो की गॅलिलिओची किमान माफी मागितली गेली, पण आपल्या तुकारामांच्या गाथा जेव्हा बुडवल्या गेल्या त्याची माफी अजून मागितली गेलेली नाही. त्याने झाली 450 वर्ष झालीच ना, त्यांची आपल्याकडे अजून माफी मागण्याची पद्धत नाहीच आहे. तर मगाशी मला म्हटलं तसं की गॅलिलिओ का गेला असेल, मी तुम्हाला ह्याला शिक्षा कोणी दिली? त्या पुढचं नाव काय होतं? अल्बर्ट आठवा. आज त्याला कोण ओळखतंय का? कुणी नाही, सगळे त्याला विसरून गेले. पण गॅलिलिओचं नाव सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, कारण त्यांनी कामच तसं केलेलं. म्हणून त्याला प्रयोगशील विज्ञानाचा प्रणेता असं त्याला म्हटलं जातं. मी तुम्हाला सांगितलं की मी म्हणते म्हणून नाही, मी प्रयोग करून बघा, तपासून बघा. त्याला ऑब्झर्वेशनल ॲस्ट्रोनॉमीचा पण म्हणजे आधुनिक रूप जे दिलं, ज्याला आपण म्हणतो की खगोलशास्त्र, त्याचं आधुनिक रूप गॅलिलिओने दिलेलं. मॉडर्न सायन्सचा किंवा फिजिक्सचा देखील तो जनक मानला जातो. आपण हे सगळं इतकं का पाहिलं? तुमचं फक्त चळचळण्यासाठी का गॅलिलिओ आम्ही असं नाही. आपण इतिहास नाही पाहिजे असतो ना, ते मागच्या काळात काय चुका झाल्यात नाही, तर या काळात व्हायला पाहिजे. असं भविष्यात आपण आपल्या चिकित्सकासोबत शाबूत ठेवलं पाहिजे आणि कोण म्हणतोय त्याचं मत समजून घेतलं पाहिजे. तो जर सिद्ध करायला तयार असेल तर तो प्रयोग समजून घेतला पाहिजे. यासाठी आपण इतकं पाहिलेलं आहे. आता मी तुम्हाला एक प्रयोग दाखवतो, पुढचीच नाही एक गंमत आहे. तुम्ही हे विश्व पाहिलंय का? आज मी तुम्हाला त्या विश्वाची सगळी सफर करून दाखवतो. आता काय करणार आहे याच्यामध्ये गंमत मी की तुम्ही फोटो काढतात, जवळ काढायचं असेल तर जवळ घेतात, थोडा मागणं घेता, आखी घ्यायचं असेल तर तुमचा असा सगळ्या गुप्त घ्यायचा अजून मागं बरं का नाही. अगदी त्याच पद्धतीने मी एक फोटो काढला की 10 पट मागे जाणार, तो दुसरा फोटो काढला की 10 पट मागे जाणार. असं जातात आपल्याला पाहायचंय की या विश्वाचा अंत शेवटी होतोय कुठे, जे आपल्या माहितीनुसार. ओके, आपण स्लाइड चालू करूया. हा फोटो मी काढलाय, इथे वरती अंतर गेले, किती अंतरावरून काढलाय की 0.1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर तुम्हाला माहिती सगळ्यांना, 1 सेंटीमीटर एवढा असतो, त्याच्यामध्ये 10 लाईन असतात, तो 1 मिलीमीटर, त्याचा पण 10वा भाग. जो मी फोटो काढलाय हे काय तुम्हाला लक्षात येतंय का? नाही, ते त्याची काही एवढा जवळ काढलं नाही, करणार नाही. आपण थोडं मागे जाऊ. आता 1 मिनिट आपण 10 पट मारले. ओके, आता करता हे काय काय असेल? नाही आता असेल, ठीक आहे, आपण अजून मारतो. आता सांगा काय असेल? मोठं बोला. स्किन असेल. ओके, तुमचा अंदाज योग्य आहे. आपण अजून मारतो. आता काय आहे? स्किनच आहे. कशाची आहे? हाताची. कुणाच्या हाताची दिसते काय? नाही. आपण अजून मागे जाऊ. आपण 1 मीटर अंतरावर चालू, म्हणजे एक माणूस रस्ता 1 मीटर एवढा आहे, असं तो फोटो काढलेला आहे. ओके, आता दिसतोय हा की माणूस शांतपणे झोपलेला आहे का नाही? आता आपण अजून मागे जाऊ. आता कळते की कुठं झोपलाय? तिथे ग्राउंड दिसते, त्याच्यातून झोपलाय. अंतर किती आहे? 10 मीटर. आपण अजून मागे जाऊ. 100 मीटर अंतरावरती आपण आलोय. आता कळतंय की ते ग्राउंड आहे, त्याच्या कडेने काय आहे? इकडे काय बोटी दिसतात, इकडे काय रस्ता दिसतो आहे का नाही? अजून कोणता भाग आपल्या लक्षात आलेलं नाही. आपण अजून मागे जाऊ. माणूस कुठे आहे? माणूस कुठे आहे? माणूस काय झाला? कारण आपण 1 किलोमीटर अंतरावरती वरती आलो, आहे की नाही? म्हणजे लक्षात घ्या, फक्त 1 किलोमीटर आपण वरती गेलो तर आपल्याला खालचं काही दिसत, माणूस दिसणं शक्य नाही. मंगळ किती लांब आहे? 22 कोटी किलोमीटर. ओके, शनी किती लांब आहे? 135 कोटी किलोमीटर. तो तिकडनं पाहणार आपल्याला 1 किलोमीटर आपल्याला माणूस दिसत नाही. अजून मागे आपण 10 किलोमीटर वरती गेलो आकाशात. ओके, आता कळतं की कुठेतरी एक बंगलाचा भाग आहे का नाही? अजून मागे आता जो आपल्याला आकाश स्टेट दिसायला लागलाय, 100 किलोमीटर वरती गेलो आपण. अजून मागे घ्या. आता तो देश सगळा दिसायला लागलाय. आपण किती वरती गेलोय? चालू आपण 1000 किलोमीटर घ्या घ्या, 10,000 किलोमीटर. काय हे आपली पृथ्वी. आणि हे सगळे फोटो काल्पनिक नाही तर काय, ऍक्च्युअल काढलेले फोटो आहेत. तुम्हाला असं वाटेल की जस्ट इमेजिनेशन आहे, असं अजिबात नाहीये, ऍक्च्युअल फोटो. अजून मागे 1 लाख किलोमीटर गेलो आपण, आपली पृथ्वी केवढी दिसते? एखाद्या मोसंबी एवढी, आहे का नाही? 1
अजून तर आपण तुम्हाला सांगितलं मंगळ किती लांब आहे 22 कोटी किलोमीटर. 1 लाख म्हणजे आपली पृथ्वी दिसते एकदम चेंडू सारखी. अजून मागे गेलो आपण तर पृथ्वी पण गायब. पृथ्वी गायब ती कक्षा दिसते तिची आहे का नाही. पृथ्वी तर छोटीशी दिसते मला तुम्हाला. आणि ही कक्षा का कोणाची आहे. ही कक्षा तिच्या चंद्राची. ज्यावरती पृथ्वी दिसत नाही तर चंद्र दिसायला काही संबंध नाही. तुझ्यापेक्षा छोटाच आहे. अजून मागे आता एक पिवळा हायवे दिसतोय. पृथ्वी अजून आतमध्ये बघा. पृथ्वी आता इथे गेली आतमध्ये ही चंद्राची कक्षा. आणि हा जो हायवे हा हायवे आहे पृथ्वीची सूर्याभोवती फिरते तिची कक्षा आहे. 1 कोटी किलोमीटर. पृथ्वी दिसतच नाही. घ्या मला 10 कोटी किलोमीटर मध्ये आता आपल्याला काय झालंय. आपल्याला आपल्या शुक्राची पण कक्षा दिसायला लागली. 10ची मंगळाची कक्षा पण दिसायला लागली. 1 अब्ज किलोमीटर. आता आपल्याला सूर्य दिसतोय. त्याच्या फॅमिलीतले सगळ्यांची कक्षा दिसत आहे पण ते दिसणं शक्यच नाहीये. ओके अजून मागे आता तो सूर्य पण झाला एकदम छोटासा. एखादा बातमी नाही 10 अब्ज किलोमीटर. अजून मागे 100 अब्ज किलोमीटर. आणि सूर्य एकदमच छोटा झाला तर बाकीच्या आसपासचे जे सोलर फॅमिलीज आहेत ते आपल्याला दिसायला लागले. एकदम दिक्कत झालं एकदम शिल्पाची बिंदी एकदम किती आहे अंतर 1000 अब्ज किलोमीटर. आता 10,000 अब्ज किलोमीटर म्हणजे काय अंदाजे 1 प्रकाश वर्ष. 1 प्रकाश वर्षामध्ये ना 9,500 अंदाजे अब्ज किलोमीटर असतात. आपण हिशोबासाठी 10,000 पकडले 9.5 ऐवजी. तर इथं तुम्हाला दिसते की आता बाकीच्या बघा इथे एक सूर्य इथे एक हे जे आहेत ना हे दुसरे सूर्य आहेत. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की तिथून प्रकाश येण्यासाठी जो अल्फा सेंटुरी असेल 4 वर्ष लागतात. पुढे घ्या सूर्य पण घ्यायला 10 प्रकाश वर्ष. अजून मागे आता बाकी तुम्हाला सगळे आपल्या आकाशगंगेमधले बाकीचे चांदणे दिसायला लागले. अजून मागे घ्या. अजून मागे घ्या. हा बुक कधी बघितलाय का 8वीचे पुस्तक आहे. अजून मागे घ्या. हा बघितलाय ना कुठं. ही आपली काय आहे आकाशगंगा ज्याला नाव आहे मिल्की वे. अजून मागे आता मिल्की वे शहराची आपल्याला आकाशगंगा दिसायला लागली. तिचं नाव आहे देवयानी किंवा इंग्लिश नाव आहे आम्हाला गोळा काय नाव तिचं पण मराठी तिचं छान नाव आहे देवयानी नाव दिलेलं. अजून मागे या सगळ्या आकाशगंगा दिसायला आपल्याला. आपल्या आकाशगंगा छोटी एकदम आणि बाकीच्या सगळ्या आकाशगंगा आपल्याला दिसायला लागल्या 1 कोटी प्रकाश वर्ष. अजून मागे झालं बाकीच्या आकाशगंगा पण एकदम छोटं झालं. 10 कोटी प्रकाश वर्षामध्ये काही दिसत नाही आपल्याला. आता मला सांगा एवढ्यापर्यंत आपण गेलेलोय इथे एवढा आपण बघितलं की हे विश्व एवढं मोठे. त्या विश्वामध्ये माणसाचं स्थान किती. जो 1 किलोमीटर वरती गेला की माणूस काय होतो. ह्या अफाट विश्वामध्ये आजपर्यंत 200 अब्ज आकाशगंगा सापडलेले आहेत. किती 200 अब्ज. आणि त्या प्रत्येक आकाशगंगेत म्हणजे त्या 200 अब्ज आकाशगंगेपैकी आपली एक मिल्की वे. आणि त्या मिल्की वे मध्ये आपल्यासारखे 600 अब्ज सूर्य आहेत. किती 600 अब्ज. म्हणजे सांगा की त्या एवढ्या आकाशगंगामधली एक आकाशगंगा आपली त्या सूर्यामधला एक सूर्य आपला. आणि त्या सूर्यामध्ये पण काय झाले आपण बाकीचे सूर्य आणि नवग्रह आहेत आहे का नाही. पण त्या वस्तुमानाचा विचार केला तर 99% वजन फक्त एका सूर्याचं आहे. बाकी सगळे जण 0.14 मध्ये बसलेले. मग असं एक छोटासा आपला ग्रह त्यामध्ये एक छोटासा आपला देश त्यामधलं राज्य त्यामध्ये आपलं गाव त्यामध्ये आपली गल्ली आणि त्या गल्लीमधला चौक आणि त्या म्हणतोय आपला राज नाही करायचा. स्थान किती मोठं आहे. या विश्वाच्या आफाट पसरमध्ये तू खूप खूप बिंदू पण मानता येणार नाही एवढा तू छोटा आहेस. मात्र व्यक्ती त्या जाती धर्माच्या अस्मितेमध्ये अडकून बसतो आणि त्यामध्ये मग तो स्वतःला काहीतरी ग्रेट वगैरे समजत असतो. समजत राहावा. पण तुम्हाला सांगतो की तुम्हाला म्हणजे आपण वयोजन नावाचं यान सोडलं होतं. त्याचा स्पीड किती माहिती का 50,000 किलोमीटर. 1977 साली सोडलं होतं आपण. पण ते 1977 साली सोडले आणि त्याचा स्पीड 50,000 किलोमीटर. पण ते अजूनही आपल्या सूर्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊ शकलं नाही. डिस्टन्सच एवढं मोठे अंतरच एवढं मोठे. म्हणून म्हणतो की आपल्याला जर सूर्य समजून येत असेल ना तरी आपले जे आयुष्य भेटलेले आपल्याला 70 वर्ष 80 वर्ष ते खूप कमी आहे की नाही. तर थोडं मार्ग
इथपर्यंत क्लिअर? मानवाचं स्थान किंवा नगण्य तुम्हाला आहे का पण मागच्या सांगा मला इथं. प्रत्येकाचं काय आयुष्य लिमिटेड आहे, 70-80 वर्ष 100 वर्ष जास्तीत जास्त. आणि त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तुमच्या वाट्याला जो भूभाग आलेला आहे तो पण अतिशय कमी आहे. आता आपण थोड्याशा गंभीर विषयाकडे जाऊया. गंभीरसाठी की कुंडली आपल्याला शिकायची आणि कुंडली शिकली, ही कुंडली तुम्ही शिकली नाही तुम्ही प्रत्येक जण का पाहिजे तशी कुंडली तुम्ही सांगू शकता. तर अजिबात सांगायची नाहीये, कारण ही कुंडली थोतांड असते हेच आपण सांगतो इथे. ओके, कुंडलीमध्ये होतं काय की आता तुम्ही जर विश्व बघितलं तर विश्व बघताना तुमच्या लक्षात असेल की आपल्या प्राचीन काळामध्ये ना तेव्हा लोकांना काय व्हायचं की पाऊस कधी पडेल याचा अंदाज बांधायचा असायचा. मग त्यांना लक्षात आलं की आकाशामधलं हे नक्षत्र इथे उगवायला लागलं की याचा अर्थ पाऊस जवळ आलाय. बरं मृगाचं नाही का मृग नक्षत्र आलं. मृग नक्षत्र आलं म्हणजे काय तर मग आपली खेडेगावची लोक जायची आणि मग बहिणीला विचारायची ते मृग कधी चालू होते सांग. मग तो सांगायचं 2 आठवड्यात चालू होईल 3 आठवड्यात चालू होईल. असं ज्ञान त्यांचं आपल्या खेडेगावच्या लोकांचं ज्ञान थोडंसं सीमित होत गेलं आणि एका भजीला वगैरे ज्ञान वाढत गेलं. त्यांनी त्याचं काम नाही केलं आणि मग काय केलं हे असं कुंडलीचं जाळं घेऊन गेलं. तर मग मी तुम्हाला सांगितलं कुंडलीमध्ये काय काय असते, उघड्या डोळ्याने दिसतात ते 5 ग्रह असतात आहे का नाही. अजून काय असते राहू केतू असतोय जे आकाशात कुठंच नाही, ते केवळ छेदनबिंदू आहेत, पॉईंट्स आहेत. म्हणजे मी आता इथे अशी लाईन काढली एक पॉईंटला इथे क्रॉस झाला ना तो बिंदू म्हणजे राहू आणि तो बिंदू म्हणजे केतू, त्याची आपल्याला भीती दाखवली गेली. तर कुंडलीवरती विश्वास काय नाही ठेवायचा. मी म्हणतो की कुंडली विश्वास नाही ठेवायचा. तुमच्याकडे कुणाचा विश्वास असेल किंवा काहीतरी पॉईंट असेल तुमच्याकडे की कुंडली विश्वास ठेवला पाहिजे तर तुम्ही मांडा माझ्या पुढे, आपण त्याच्यावर डिस्कस करूया. कारण कुंडलीमध्ये 9 दाखवलेले असतात. त्या 9 मध्ये तुमच्या 5च ग्रह आहेत, 2 छेदनबिंदू आहेत, एक सूर्य आहे तो ग्रह नाही आणि एक चंद्र आहे तो पण ग्रह नाही उपग्रह आहे. म्हणजे 9 पैकी तुमचे 5च पॉईंट योग्य आहेत, 4 पॉईंट असेच खोटे. आणि काय म्हणलं जातं की जेव्हा व्यक्ती जन्मतो त्यावेळेस आकाशामध्ये जी स्थिती असेल त्यानुसार त्याचं आयुष्य घडतं. म्हणजे जेव्हा जन्माला आलं बाळ केलं त्यावेळेस त्याचं सगळं फिक्स आहे असं एका बाजूला सांगितलं जातं. मग दुसऱ्या बाजूला हेच सांगतात की पण शांती केली ना तर त्याचं नशीब बदलून मिळतं. म्हणजे काय म्हणजे समजा ह्यांच्या ज्योतिषामध्ये दम आहेच आणि मंगळाची एखाद्या शांत बाधा यांच्या कुंडलीमध्ये मंगळ असं अडून बसलाय, पण मी तर शांती केली तिची त्या मंगळाला कसं करणार. मंगळाने काय लायसन दिले का मला. ह्यांनी शांती केली मंगळाला कसं करणार ना. म्हणजे लॉजिक याच्यामध्ये काहीच नाही. पण काय होतं की भीती दाखवली जाते आणि मग कसं होतं की लग्न माणूस एकदाच करतं ना हौशीने करतो खूप. त्यामुळेच म्हणते की चान्स कशाला घ्यायचा, जे काही असं शास्त्रामध्ये करून बघू असं म्हणून मग कुंडली पाहिली जाते. आणि त्यामध्ये स्वतःला सगळं असतं ज्यामध्ये कसं शोषण होतं हे आपलं मी मला पुढे सांगेलच. तर हे कुंडलीची काय आहे हे जाळ आहे असं आहे का नाही. प्रथम द्वितीय तृतीय याच्यामध्ये तुम्हाला खूप गमती दिसली हे शॉर्टकट हे कुंडली असं जाळा मिळेल ना ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनिश्चितच असते की मी तुमच्यापैकी बऱ्याच जण प्रश्न पडला असेल की माझं शिक्षण कधी कंप्लीट होईल, त्यानंतर मला जॉब कसा मिळेल, त्यानंतर मग मला जोडदार कसा मिळेल, ते प्रत्येकाच्या डोक्यामध्ये कल्पना असतात आणि त्यामध्ये मग टेन्शन मिळत असते की चांगला नाही भेटलं तर मग काय ते म्हणतो नाही काय. मग अशा मला धाकधूक असते ना आपण एकदा पोपटवाल्याकडे जातो मग तो पोपट काय करतो असं तो पोपटवाला पिंजरा काढतो तो पोपट बाहेर होतो चिठ्ठी असतात त्यातली कोणती पण एक चिठ्ठी रॅन्डमली उचलतो आणि तो वाचतो माणूस आणि सांगतो की असं 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 आहे. लोक विश्वास ठेवतात आणि पोपटला काय करतोय का काय नाही करत. हा माणूस पण तेच करतो. तर हा काय करतो सांगतो याच्या मागे शास्त्र आहे असं की भिंग घेतो. आता कुंडली भिंगातून बघायची काय गरज आहे. त्याला घर भिंग बघितलं लगेच आहे काय कसं मंगळ दिसतं का इथं नाही. पण भिंग भिंग इथे असं वजन पडतं ना असं मस्त भिंग सांगतो की होय तुझ्या आयुष्यामध्ये समस्या आहे त्याचं सोल्युशन देखील आहे, थोडे पैसे सोड सोल्युशन मिळून जाईल. मग तुम्हाला दोघांकडे नसं जायचं तर तुम्हाला काय केलं पाहिजे तुमचा हा मेंदू वापरला पाहिजे. मी जास्तीत जास्त पुस्तकं वाचली पाहिजे, विषय समजून घेतला पाहिजे जेणेकरून मला ठामपणे माहित नाही की नक्की याच्यामध्ये काय घ्यायला पडेल. त्याचा मेंदू चालतो उसका सब चलता है. पण काय मेंदू चालत म्हणजे काय असं डोकं बाहेर काढायचं आणि म्हणायचं चालतं नाही. तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकायचे आपण पुढच्या सेशनमध्ये तो पाहणार आहोत. तर मी तुम्हाला मागे सांगितलं की आपण बघितलं की अख्ख्या विश्वामध्ये आपलं सोलर स्थान खूप छोटे. म्हणजे तुम्हाला ब्लॅक होल शब्द ऐकलंय का. ब्लॅक होल
त्याच्यामध्ये गेले की बाहेर निघत नाही, असं होतं. काय होतं की खूप मोठा ताळा असेल ना, तर तो जेव्हा आकुंचन पावतो त्याचं इंधन संपतं, तो आकुंचन पावतो आणि त्याचं ब्लॅक होल होतं. मग त्याच्यामध्ये एकदा कुणी गेलं, असं एक बिंदू काय होतो त्याच्यामध्ये गेलं, त्याची ग्रॅव्हिटी एवढी मोठी असते की त्यातून बाहेर पडता येत नाही. असे अनेक ब्लॅक होल सापडलेले सायंटिस्ट लोकांना. पण आपला सूर्य एवढा छोटा आहे ना, तो किती आकुंचन पावला की त्याचा ब्लॅक होल सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे हा थोडक्यात एकदम असं आहे, त्याच्यामध्ये काय दम नसलं ताव्या ते सुद्धा आपल्याला चांगला भागून काढतो. पण तरी सुद्धा हे सगळं कुटुंबाचा विचार केला तर 99.86% वस्तुमान त्याचे एकटेच आहे. आणि बाकी सगळे बघितली त्याच्यामध्ये पण हा मोठा भाऊ आहे, ते मोठे भाऊ आहेत, आपली पृथ्वी तर छोटीशी 0.14% वस्तुमान आहे. त्यामुळे तुम्ही मगाशी म्हटला की आपल्या जीवनावरती कोणत्या ग्रहाचा परिणाम होतो, ग्रहाचा होत नाही पण सूर्याचा परिणाम होतो. आपले जीव सुद्धा त्याच्यामुळे चालू. आता इथं तुलना केलेली की स्वाती नावाचं एक नक्षत्र आहे, मला माहिती स्वाती मुलगी नाही नक्षत्र. असं सांगितलं जातं की स्वाती नक्षत्रामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पाण्याचे थेंब डायरेक्ट शिंपल्यामध्ये जातात आणि त्याचा मूर्ती बनतो. आमच्या लहानपणी तुमच्याकडे असताना मला कळलेलं ती गोष्ट होती की दिवस सगळे लोक प्रार्थना करतात, म्हणजे गोताखोर असतात ना, काय झालं गोताखोर काय म्हणलं जे असे पाणबुडे ते पाणबुडे ना देवाला प्रार्थना करतात की आम्हाला खूप मोठी सापडलं पाहिजे, एक काम कर ह्यावेळेस बाकीचे पाऊस नाही पडले झालं पण स्वातीच पाऊस पडला पाहिजे. आणि देव ऐकतो, देव असंच काय पण ऐकतो कधी पण चांगलं काय करत नाही. तर देवाने ऐकलं त्या वर्षी फक्त स्वातीचाच पाऊस पडला. एवढं मोठं पीक आलं पण काय होतं तो माणूस खाऊ शकत नव्हता. तर असा हा स्वाती नक्षत्र. नक्षत्रामध्ये तुम्ही कॅलेंडरमध्ये वाचलं असेल की सूर्याचा स्वाती नक्षत्र प्रवेश म्हणजे काय, त्याचं वाहन काय दिलं असं बेडूक मेंढा काहीतरी असं वाचलं असेल ना. प्रश्न पडला तर नक्की काय होतं आज आपण समजून घेऊया. तर हा स्वाती आपल्याला किती मोठा आहे बघा.